जय भवानी जय शिवराय. आपण आता हे पाहू शकताय कुदवाडीमध्ये जो बीआरटी रोड आहे आणि आतापर्यंत केवळ अनधिकृत कचऱ्याची जे पत्राशेड आहेत ह्याच्यावरतीच कारवाई करणार म्हणणारे प्रशासन प्रतिनिधी आज मात्र ज्या स्थानिक भूमिपुत्रांच्या त्यागातून प्राधिकरण एमआयडीसी वसली गेली अशा शेतकऱ्यांच्या घरावरती बुलडोझर फिरवण्यासाठी हे कुदळवाडीमध्ये आलेलं आपण हे पाहू शकताय. आता ह्या कुदळवाडीमधील नागरिकांनी करायचं काय तर आपण पाहू शकताय. जवळपास 180 महाराष्ट्र सुरक्षा दल 600 पोलीस यांच्या माध्यमातून प्रशासनिक कारवाई करतात. सुरुवात केली होती रोहिंग्या बांगलादेशीची आणि आज अर्थकारण एवढं मोठं बिल्डर लॉबीचं फिरलं गेलंय की स्थानिकांच्या घरावर बुलडोझर हे फिरवतायत. आता सद्यस्थितीला 10वी-12वीच्या परीक्षा चालू आहेत आणि आपण हे पाहू शकताय. अतिरेकी कारवाई चालू आहे. प्रशासनाचा प्रमुख म्हणून आयुक्तांनी कायद्याने अपेक्षित असणारं काम करणं गरजेचं आहे. एकीकडे पूर्ण रेषेमधील बांधकामांना प्लॉटिंग करून 3200 बांधकामं पिंपरी चिंचवडमधील पावना मुळा इंद्राधिकारी वसलेले आहेत. सुप्रीम कोर्टाचे एनबीटीचे आदेश असून देखील 4 महिन्यापूर्वी नोटिसा काढून देखील तिथं प्रशासन धजावत नाहीये. मात्र कुदळवाडीमधील स्थानिक ग्रामस्थांना अक्षरशः परागंदा करण्याचं काम चाललेलं आहे. कारण ह्याच्या मागे अर्थकारण राजकारण आहे. सुरुवातीला तिथे आपली हिंदुत्वाची भूमिका करण्याची स्थानिक आमदारांनी भूमिका घेतली. आम्ही पत्राशेड पाडणार आहे. प्रशासन स्थानिकांना हेच सांगत आलं. आज मात्र आपण हे पाहू शकताय. ही दहशत कोणासाठी कशासाठी? विकास हा स्थानिकांसाठी होत असतो. आरक्षणाचा उद्देश सरसकट टाकणे हा नसून स्थानिक लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी आगामी 20-25 वर्षांचा आराखडा डोळ्यासमोर तजवीज करायची असते. पण आपण हे पाहू शकत असाल पिंपरी चिंचवडमध्ये समाविष्ट गावांमध्ये ह्या चिखलीवरती काय अन्याय झाला. दाट नागरी वस्तीच्या कामगारांच्या घरावरून रस्त्याची आरक्षण ठेवली. आज हा आराखडा कालबाह्य झालेला आहे आणि आता झोपी गेलेला जागा झालाय. मागच्या 10 वर्षांमध्ये आमदारकी भोगून सुद्धा स्थानिक आमदारांनी काही केलं नाही. आज मात्र मी काहीतरी करतोय अशा आविर्भावात चालत आहेत. कालच चिखली कुदवाडीमधील सर्व स्थानिक महिला भगिनी ह्या आमदारांच्या निवासस्थानी भेटायला गेल्या होत्या. आम्हाला भेट द्या, आमची घरं जात आहेत, मुलाबालांची 10वी-12वीची परीक्षा चालू आहे, आम्हाला रिलीफ द्या, तर नाहीतर आम्हाला विष पिऊन मरावं लागेल अशा महिला भगिनी सांगत असताना आमदारांच्या वडिलांनी मात्र तुम्ही विष प्या नाही तर मरा पण इथून निघा अशा माणुसकी शून्य उत्तर दिलंय. आज हा कुदळवाडी चिखलीमध्ये मानवतेचा माणुसकीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. राज्य शासन मानवी अधिकार या मानवाधिकार आयोग त्यामध्ये लक्ष देणार आहे का की नागरिकांना फक्त फरफटच भोगावी लागेल? खऱ्या अर्थानं आंधळ जातंय कुत्रपीठ खातंय असा प्रकार हा कुदळवाडीमध्ये चालू आहे. एकीकडे सांगताय तुम्ही की आम्ही विकासासाठी जनतेच्या हितासाठी कटिबद्ध आहोत. एकीकडे झोपडपट्टीवासियांना SRAच्या माध्यमातून करदात्यांच्या पैशातून घरं बांधून दिली जातात. केंद्र शासनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की 2022 पर्यंत आम्ही सर्वांना घर देऊ. त्याच्यावर काम चालू आहे. इथं मात्र नागरिकांनी पै कष्टाने गोळा केलेल्या पैशाची ती जी बांधकामं केली ही पाडण्यासाठी येत आहेत. दुसरीकडे मेड इन इंडियाचा आगाज केला जातो. नवउद्योजक तयार होत असं म्हटलं जातं आणि इथं मात्र करोडोंची इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या व रिकाम्या कामांना हात देणाऱ्या उद्योजकांवरती मात्र करोडोंच्या मशिनी ही जमीनदोस्त केली जात आहे. ही बुलडोझर कारवाई नागरिकांच्या हितासाठी नसून बिल्डर लॉबीला पोचण्यासाठी स्थानिक आमदार प्रशासनाला हाताशी धरून करत आहेत आणि खऱ्या अर्थानं हिथं स्थानिकांच्या जीवावरती मोठ्या झालेल्या भांडवलांनी स्थानिकांचाच वरवंट फिरवण्याचं काम चाललेलं आहे. खऱ्या अर्थानं ह्यासाठी ही कारवाई आज परीक्षा चालू असताना लोक म्हणत नाहीत की आमची घरं तोडू नका. लोक हेच म्हणतायत की आम्हाला वाजवी वेळ द्या. जर तुम्ही पूर्ण रेषेतील बांधकामाला 4-4 महिन्यांपूर्वी नोटिसा देऊन तिथं कारवाई करत नाही कारण तिथं अर्थपूर्ण हिथं संबंध दडलेले आहेत. हिथं मात्र सर्वसामान्यांना वाली कोण नाही ह्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे. आज खऱ्या अर्थानं चिखलीचा ढाण्या वाघ दत्ता काका साने असते तर निश्चितच ह्या चिखलीला वरती वक्र दृष्टिकोन पाहण्याची वेळ ही आली नसती. उपरे नेतृत्व अंगावर घेतल्यानं खांद्यावर घेतल्यानं काय होतं ह्याची आज प्रचिती समस्त कुदळवाडी ग्रामस्थ घेत आहेत.